तर आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती अनेक ऐतिहासिक ठिकाणं बघितली, पण आज आपण बघतोय दक्षिण भारतातील म्हणजेच साऊथमधील मराठ्यांच्या रक्ताशी जोडलं गेलेलं एक मराठा साम्राज्य, आणि तेही दक्षिण भारतातील. कोणतं असा प्रश्न पडलाय का? तर मी बोलतेय तंजावर विषयी. नमस्कार मित्रांनो, मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पा प्रशांत चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आपल्या या चॅनलवरती ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, DIY आणि आर्ट अँड कल्चर याबद्दल बरेचसे व्हिडिओ येत राहतील. जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तंजावर हे तेच ठिकाण जे मराठी मातीपासून म्हणजेच महाराष्ट्रापासून 1000 किलोमीटर लांब असताना देखील शहाजीराजांच्या प्रेरणेतून व्यंकोजी राजांनी स्थापन केलेलं दक्षिणेतील मराठी साम्राज्य. 17व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्र आदिलशाही आणि निजामशाहीच्या गुलामगिरीत अडकला होता, तेव्हा शहाजीराजे आदिलशहाच्या दरबारात सरदार होते. शहाजीराजांच्या मनात स्वतंत्र मराठी साम्राज्य निर्माण करण्याचं स्वप्न तर होतंच, पण त्यासाठी पोषक वातावरण मात्र नव्हतं. त्यामुळं शहाजीराजांकडं जे 2 सुभे होते, पुणे आणि बंगळूर म्हणजेच आत्ताचं बँगलोर, त्यातील पुण्यामध्ये जिजाऊ आणि शिवाजीराजे राहिले आणि बंगळूरला स्वतः शहाजीराजे व्यंकोजीराजांसोबत राहू लागले. व्यंकोजी राजांनी आदिलशाहीसाठी तंजावर जिंकून घेतलं होतं. नंतर ते स्वतंत्र मराठी साम्राज्य घोषित करून स्वतःला राजा असं घोषित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयावेळी महाराजांनी व्यंकोजी राजांची भेट घेतली होती. तंजावरमधल्या बृहदेश्वरा मंदिरात आजही मराठी भाषेतील शिलालेख आढळतात. भारतातील सगळ्यात मोठा मराठी शिलालेख इथं आढळतो. यावरती व्यंकोजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांची नावं कोरली गेली आहेत. तंजावर साम्राज्याची खरी नीव घातली ती चोळ घराण्यानं. तंजावरच्या चोळांना साम्राज्यवादी चोळ असं म्हणतात. हे राज्य 9व्या शतकात विजय चोळ यांनी स्थापन केलं आणि तंजावरला राजधानी असं घोषित केलं. चोळा साम्राज्य हे खूप बलाढ्य होतं. 11व्या शतकात चोळ साम्राज्यानं उत्तर भारत वगळता सबंध भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड आणि कंबोडिया या देशात देखील स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं. चोळांचं आरमार दल हे इतकं शक्तिशाली होतं की आजूबाजूच्या देशांना देखील चोळांचं वर्चस्व मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण आपल्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्याचं आरमार त्याचा समुद्र. काही काळासाठी तर बंगालचा उपसागर हा चोळांचा तलाव म्हणून ओळखला जायचा. चोळांच्या परवान्याशिवाय एक साधी नाव सुद्धा सागरी मार्गाने भारताकडे येऊ शकत नव्हती. इतक्या सामर्थ्यशाली राज्याची राजधानी तंजावर किती वैभवशाली असेल याची एकदा कल्पना करून पहा. या चोळा साम्राज्यात अनेक मंदिरं बांधण्यात आली. त्यापैकी राजराजा चोळ या राजाच्या काळातील द्रविड स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना म्हणजेच बृहदेश्वरा मंदिर. या मंदिराला बिग टेम्पल असं देखील म्हणलं जातं. बृहदेश्वरा मंदिराला काही वर्षांपूर्वीच युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशन, सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशनकडून वर्ल्ड हेरिटेज साईट असा टॅग मिळालेला आहे. या मंदिराचं सौंदर्य हे याच्या विस्तृत आणि बलाढ्य उभारणीत आहे. हे मंदिर सगळ्यात मोठ्या ईश्वराला म्हणजेच बृहदेश्वर शिवाला अर्पण केलं गेलं आहे. हे मंदिर इसवी सन 1003 ते 1010 या काळात बांधलं गेलं असलं तरी त्यानंतर भरपूर राजघराण्यांनी खूप काही ॲडिशन्स केलेले आहेत. या मंदिराला सलग 3 गोपुराम आहेत. गोपुराम म्हणजे प्रवेशद्वार आणि त्यावरचं शिखर म्हणजे गेट्स. त्यापैकी सगळ्यात बाहेरचा गोपुराम हा मराठा गेट म्हणून ओळखला जातो. तो मराठ्यांनी बांधला आहे असं म्हणलं जातं. खरं तर असं म्हणलं जातं की मराठ्यांनी या मंदिराचा उपयोग एखाद्या किल्ल्यासारखा केला होता आणि या गोष्टीचा पुरावा म्हणजेच मंदिराच्या कुंपण भिंतीवर ठेवलेल्या तोफा. हे मंदिर विना पाया घालता उभारलेलं आहे. हेच खरं तर एक मोठं आश्चर्य आहे. हे मंदिर खूप उंच आहे. दक्षिण भारतातील हे असं एक मंदिर आहे की ज्याच्या गर्भगृहावर म्हणजेच गाभाऱ्यावर उंचच्या उंच शिखर आहे. म्हणूनच या मंदिराला दक्षिण मेरू असं देखील म्हणतात. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार हे मंदिर बनवण्यासाठी तब्बल 1,30,000 दगडी ब्लॉक्सचा वापर केला गेला आहे. हे दगड एकावर एक फक्त रचून इंटरलॉकिंग सिस्टमने फिट केलेले आहेत.
इंटरलॉकिंग सिस्टमबद्दल मी आपल्या चॅनलवरच्या बेल्लूरच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे. तुम्ही तेथून ही माहिती मिळवू शकता. आता विना सिमेंट किंवा मातीचं तब्बल 1,30,000 दगड फिक्स करणं हे आणखीन एक आश्चर्य. या टेक्निकला पझल टेक्निक असं देखील म्हणलं जातं. या टेक्निकनुसार आपण हे मंदिर दगड खराब न होता उलगडू शकतो. हे किती मोठं आश्चर्य. आता यापेक्षाही आश्चर्याची गोष्ट ही की हे मंदिर ग्रॅनाइट या दगडापासून बनले आणि तंजावरपासून जवळपास 60 ते 70 किलोमीटर अंतरापर्यंत कुठंच ग्रॅनाइटचा डोंगर नाही किंवा खाणही नाही. त्यामुळं कोणतेही मोटरचे वाहन नसताना 60 ते 70 किलोमीटर दगडांची वाहतूक केली कशी, हा एक मोठा प्रश्न आहे. या मंदिराचं शिखर म्हणजेच द्रविड शिल्पकलेत ज्याला विमान म्हणलं जातं ते भारतातल्या सगळ्यात उंच विमानापैकी एक आहे आणि तेही 16 मजली. या शिखराचा जो कळस आहे त्याला कुंभ असं म्हणलं जातं. तो तब्बल 80 किलोचा आहे आणि एकाच दगडातून बनलेला आहे. आता हा शिखरावरती नेला कसा, हे एक रहस्यच आहे. शास्त्रज्ञांच्या मतानुसार मंदिराच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत 6 किलोमीटरचा पूल बांधला होता आणि त्यावरून हत्तींच्या मदतीनं हा कळस वरती चढवला गेला असेल असं शास्त्रज्ञांचं मत आहे. हे एक अद्भुत प्लॅनिंग आणि जबरदस्त एक्झिक्युशनचं उदाहरण होतं. या मंदिराच्या गर्भगृहात म्हणजेच गाभाऱ्यात एकही खांब नाही आणि गाभाराही खूप मोठा आहे. गाभाऱ्याच्या वरती तो कळस फक्त ठेवला गेलेला आहे आणि 1000 वर्षांपासून हे मंदिर अभेद्य आहे. मंदिराच्या बाहेर एक मोनोलिथिक नंदी आहे. मोनोलिथिक नंदी म्हणजेच एकाच दगडातून उभारलेला हा नंदी खूपच सुंदर पद्धतीनं कोरलेला असून याची उंची 12 फूट आहे. महाशिवरात्रीला आणि कार्तिक अमावस्येला इथं खूप मोठा अभिषेक केला जातो. इथल्या लोकल लोकांच्या मतानुसार या नंदीच्या कानात सांगितलेली मनोकामना बृहदेश्वरापर्यंत पोहोचतेच. मंदिराच्या पायातल्या दगडी फरशांवर चोळांचा इतिहास कोरला गेला आहे. आता वळूयात या मंदिरांच्या भिंतीकडं. या मंदिराच्या भिंतींवर अनेक शिलालेख आहेत. काही शिलालेख तमिळ भाषेत आहेत तर काही मराठी. मंदिराच्या आतील बाजूला आणि मंडपामध्ये मुरल पेंटिंग्ज आहेत. मुरल, कलमकारी, राजस्थानी, पहाडी, गडवाल हे चित्रकलेचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये मुरल हा एक महत्त्वाचा प्रकार. आता मुरल चित्रकलेत देखील 2 प्रकार आहेत. एक म्हैसूर मुरल पेंटिंग्स आणि दुसरं म्हणजे तंजावर मुरल पेंटिंग्स. तंजावर मुरल पेंटिंग्समध्ये नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. त्यामध्ये निळा, हिरवा आणि लाल हे प्रॉमिनंट कलर आहेत. या रंगांचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही हे पेंटिंग्स खूप आकर्षक दिसतात. हे पेंटिंग्स आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यामध्ये सोने, चांदी आणि हिऱ्यांचा अफाट वापर केला जायचा. प्रामुख्यानं हे पेंटिंग्स महाभारतातील आणि रामायणातील कथा दर्शवतात. पेंटिंग्समध्ये काही चोळांच्या काळातले, काही विजयनगर साम्राज्यातले आणि काही मराठ्यांच्या काळातले आहेत. तंजावरचे शेवटचे मराठे राजे सेर्फोजी II हे खूप मोठे चित्रकार होते. त्यांच्या काळातच इथं आर्ट गॅलरी आणि मराठा पॅलेसमधल्या दरबार हॉलमधले पेंटिंग झाले आहेत. इथले काही पेंटिंग्स आज इंग्लंडच्या लंडन म्युझियममध्ये आहेत. पेंटिंग्स व्यतिरिक्त इथं खूप शिल्प देखील कोरलेली आहेत. रामायण आणि महाभारतातील कथांसोबतच इथं भगवान बुद्ध देखील कोरलेले आहेत, ज्यावरून असं लक्षात येतं की बौद्ध धर्माचा प्रसार तिथं देखील झाला होता आणि या हिंदू मंदिरात सर्वच धर्मांना खूप आदराचं स्थान होतं. या मंदिरासोबत खूप रहस्यमय गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. कितीही ऊन असलं तरी सुद्धा दुपारच्या वेळी या मंदिराची सावली जमिनीवर पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मंदिरात 9 आणि 9च्या पाड्याचा खूप उपयोग केला गेला आहे. म्हणजेच 108 शिवलिंगांची स्थापना आहे इथं. 9 मुख्य खांब आणि 18 द्वारपाल इत्यादी गोष्टी. चौथी गोष्ट म्हणजे काळानुसार इंटरलॉकिंग सिस्टमने बांधलेली वास्तू एका बाजूला झुकली जाते. उदाहरणार्थ इटलीमधला द लिनिंग टॉवर ऑफ पिसा. पण बृहदेश्वरा मंदिराचा कळस सुद्धा जसाच्या तसा एकदम स्ट्रेट लाईन मध्ये उभा आहे. आता
तुम्हीच सांगा, जगभरातील स्थापत्यकलेचा पाया भारतातच घातला गेला आहे ना? अख्ख्या जगातल्या स्थापत्यकला एकत्र केल्या तरी सुद्धा भारतातील स्थापत्यकलेची बरोबरीच कधी होऊ शकत नाही. कारण भारत फक्त भौगोलिक विविधतेनं नटलेला नाही, तर कलेचा आणि वैभवशाली ऐतिहासिक वारशाचा साज जडलाय भारतावर. म्हणूनच सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा. आता तंजावर मधलं दुसरं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे गंगाईकोंडा चोळापुरम मंदिर. हे मंदिर बृहदेश्वरा मंदिराची हुबेहूब प्रतिमा आहे. राजराजा चोळ या राजाचा मुलगा राजेंद्र चोळ हा आरमार दलाच्या सामर्थ्यासाठी ओळखला जातो. त्यानं बंगालमधील पाल सत्तेतील राजा महिपाल याचा पराभव केला. वरती गंगा नदीपर्यंत स्वतःचं वर्चस्व स्थापन करून चोळ साम्राज्याला एक नवी दिशा दिली आणि स्वतःचं नाव गंगाईकोंडा चोळापुरम असं ठेवलं. गंगाईकोंडा चोळापुरम म्हणजे गंगेच्या राजाचा पराभव करून तिथं चोळापूर निर्माण करणारा राजा. या विजयाचं प्रतीक म्हणून राजेंद्र चोळानं गंगाईकोंडा चोळापुरम नावाचं बृहदेश्वरा हे मंदिर उभारलं. या मंदिरात देखील अनेक गुप्त मार्ग आहेत आणि तेथील एक गुप्त मार्ग हा थेट तंजावरच्या मोठ्या बृहदेश्वरा मंदिरात पोहोचतो असं इथल्या लोकल लोकांचं मत आहे. आणि या दोन मंदिरांमधलं अंतर जवळपास 60 किलोमीटर आहे. तंजावर मधलं तिसरं महत्त्वाचं मंदिर म्हणजे ऐरावतेश्वरा मंदिर. हे मंदिर देखील भगवान शिवाला अर्पण केलं गेलं आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की चोळ साम्राज्य हे किती मोठं शिवभक्त होतं. या मंदिरात आपल्याला रथरूपी अनेक शिल्प बघायला मिळतात. खरं तर हम्पीमधील रथ मंदिराची प्रेरणा आली ती इथूनच. या मंदिराचं आणखीन एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरासमोरचा एक विजयस्तंभ आहे. त्याच्या पायऱ्यामधून सा रे ग म प ध नि सा असे 7 स्वर निघतात. या विजयस्तंभाजवळ दिवे लावणीसाठी चढताना आपल्या पावलानिशी ही पवित्र धून वाजू लागते. किती मनमोहक कल्पना आहे नाही? ऐरावतेश्वरा मंदिराजवळच माता पार्वतीचं मंदिर आहे. हे मंदिर देखील भव्य आणि विस्तृत आहे. इथल्या भिंतींवरती देवी सतीच्या कथा, देवी पार्वतीची अनेक रूपं कोरली गेली आहेत. या मंदिरांना ग्रेट लिव्हिंग चोळा टेम्पल्स असं म्हणलं जातं, कारण इथल्या या 3 मंदिरात कधीही पूजा थांबली गेली नाही. कितीही आक्रमणं झाली, कितीही दुष्काळ पडले तरी इथल्या भक्तांनी कधी देवापुढचा दिवा विझू दिला नाही. म्हणूनच ही मंदिरं लिव्हिंग म्हणजेच जिवंत आहेत. युनेस्कोनं देखील या 3 मंदिरांना एकत्र द ग्रेट लिव्हिंग चोळा टेम्पल्स असं म्हणूनच सन्मानित केले. आता या मंदिराव्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाची आणि बघण्यासारखी ठिकाणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे मराठा पॅलेस. हा पॅलेस जवळपास 250 ते 300 वर्ष जुना आहे. मराठ्यांनी बांधलेल्या या पॅलेसमध्ये खूप सारे मुरल पेंटिंग्ज आहेत. तंजावरच्या मुरल पेंटिंगचे मुख्य पुरस्कर्ते हे मराठेच होते. पॅलेसमधला जो दरबार हॉल आहे तो राजे सरफोजी II यांनी बांधून घेतला होता. हा हॉल खूप आकर्षक पद्धतीनं बांधलेला आहे. त्यानंतर सरफोजींनी इथं आर्ट गॅलरी आणि हस्तलेखनाचे सगळ्यात मोठे दालन उभारले. त्याचे अवशेष आजही इथं पाहायला मिळतात. या दालनात अनेक संस्कृत, मराठी, पाली, मोडी या साऱ्या भाषांतील ग्रंथ पाहायला मिळतात. याशिवाय इथं वीणा बाजार आणि तंजावरचा मुख्य बाजार देखील बघण्यासारखा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही ठिकाणाची माहिती हवी असेल, एखादा ट्रॅव्हल प्लॅन करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो व्हिडिओ घेऊन नक्की येईन. तर धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन लोकेशनसह. तोपर्यंत जय हिंद.